ठाण्यात रात्री 12च्या ठोक्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 124व्या जयंतीचा सोहळा पाहायला मिळाला। ठाण्यातल्या कोर्ट नाका परिसरातल्या पुतळ्याजवळ हजारो भीमसैनिक जमा झाले। यात डोंबिवली, कल्याण, मुलुंड, भांडूप या परिसरातील नागरिकांचाही समावेश होता। यावेळी डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना म्हणण्यात आली। एकूणच आजही आपण बघतोय की जयंतीनिमित्त आंबेडकरांच्या अनेक महत्त्वाचे कार्यक्रम होत आहेत। थेट जाऊया चैत्यभूमीवर। आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्याबरोबर आहे। देवेंद्र, आज महामानवाची जयंती, 124वी जयंती, संपूर्ण देश अर्थातच ही जयंती साजरी करतोय। तू स्वतः चैत्यभूमीवरती आहे, काय एकूण वातावरण आणि आज काय खास कार्यक्रम? नक्कीच मृदुला, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 124वी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मुंबई, महाराष्ट्र आणि देशभरातूनच दादरच्या चैत्यभूमीवर जे आहेत ते आंबेडकरी अनुयायी जे आहेत ते येत असतात। यावेळी मी त्याच चैत्यभूमीवरती आहे। तिथे जर आपण बघितलं तर या सगळ्या अभिवादन सोहळ्याची जी आहे तयारी जी आहे ती आता पूर्ण झालेली आहे। आंबेडकर अनुयायी जे आहेत ते आता हळूहळू चैत्यभूमीवर येऊ लागलेले आहेत। मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी जे आहेत ते बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी जे आहेत ते चैत्यभूमीवर येत असतात। बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा जो काही नारा दिलेला, तळागाळातील शोषित वर्गाला जगण्याची एक नवी दिशा दिलेली आणि त्या सगळ्या संदर्भातच आजच्या दिवशी बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी हजारो लोक जे आहेत ते दादरच्या चैत्यभूमीवर येत असतात। आता या सगळ्याची सुरुवात झालेली आहे आणि दिवसभर जे आहे हजारोंच्या संख्येने लोक जे आहेत ते बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी या सगळ्या चैत्यभूमीच्या परिसरामध्ये येत असतात, चैत्यभूमीवर येत असतात। अनेक जे कार्यक्रम आहेत ते चैत्यभूमीवरती जे आहेत ते आयोजित केले जातात। फक्त चैत्यभूमीच नाही तर मुंबई, महाराष्ट्र, देशभरातच अनेक जयंती सोहळे जे आहेत त्यांचं आयोजन होतं आणि दिवसभर जे आहे ते बाबासाहेबांच्या स्मृती ज्या आहेत त्या जागवल्या जातात। मृदुला, धन्यवाद देवेंद्र। वेळोवेळी आम्ही चैत्यभूमीवरती येऊ आणि कुठकुठल्या खास कार्यक्रमांची पेशकश आहे ती आपल्या प्रेक्षकांना दाखवू। तुर्तास धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।